माझं नाव ज्योती दीपक जाधव. हां. मी इथली रहिवासी आहे. मला इथे आता 50 वर्ष झाली. मी इथली रहिवासी आहे. आमच्या इथे अण्णा मलाई जेव्हा नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्यावेळेस फक्त एकदाच लादीकरणचं काम झालंय. त्याच्यानंतर इथे कोणीही येत नाही, कोणी डुंकून बघत नाही. आमच्याकडे पाणी नाही. आता कोण नगरसेवक कोण होता? आता नगरसेवक आता तर सध्या कोणी नाहीच आहे. आता नाही, मागच्या वेळेला जे इलेक्शन झाले होते तेव्हा कोण होते? सध्याच्या वेळेस तुरडे, संजयभाई तुरडे होते. आले होते का 5 वर्ष? नाही, 5 वर्षात कोणी इकडे येत नाही. एकदा वोटिंग झाले की नंतर इथे कोणी येत नाही, कोणी बघत नाही. आमच्या इथे पाणी नाही आहे. लादीकरण त्यावेळेस झालं, त्याच्यानंतर एकदाही लादीकरण झालेलं नाही आहे. बाथरूमची हालत तुम्ही बघा जाऊन, इतके घाणेरडे बाथरूम असतात, पण बायकांना दुसरीकडे जायची सोय नाही. त्यामुळे बाथरूम तिथे तेवढा एकच. मग आता त्यांना तिकीट दिलं तर काय मतदान करणार की नाही त्यांना? आमच्या इथे आमच्या जी कामं करून दिली ना तर आम्ही मतदान करू. नाही मला सांगा 5 वर्षात एक असं कोणतं काम झालंय का की बाबा ते 100% झालंय? कोणतंच नाही. कोणतंच नाही. पाण्याचं तर एवढं हाल आहेत ना, आम्हाला पाणीच नाही अजिबात. आता एक तुम्हाला एक प्रश्न विचारू. सध्या राज्यात किती पक्ष आहेत? कुणाकुणासोबत कुणाची युती आहे का माहिती आहे का? नाही एवढं काय माहिती. तुम्ही सांगा. एकनाथ शिंदेसोबत कोण आहे? एकनाथ शिंदे सोबत कुणाची युती का? बीजेपी वाल्यांची. हां. आणि अजितदादा पण आहेत ना? अजित दादा. हो. पण ते मुंबईत नाहीत त्यांच्यासोबत आता कदाचित. नाही, मला राजकारणातलं एवढं काही मी बोलू शकत नाही.